नाशिक महानगरपालिकेमध्ये सर्वात वयोवृद्ध असे एक उमेदवार निवडून आलेले आहेत। 79 वर्षाच्या आजी नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आता आपल्याला बघायला मिळणार आहेत। भिकूबाई बागुल असं त्यांचं नाव आहे। आजी काय सांगाल, आता परत एकदा तुम्ही नगरसेवक झालेले आहात, महापालिकेत जाणार आहात, काय प्रतिक्रिया आहे? उर्वरित कामे पूर्ण करेल आणि दोन्ही तिन्ही नगरसेवक बरोबर घेऊन काम समजून घेईल। तुम्ही याच्या आधी पण नगरसेवक राहिलेले आहात, 10 वर्ष होती। हां हां, तर त्या कामाचा किती आता तुम्हाला फायदा होईल असं वाटतंय? पुरेपूर मला फायदा पुरेपूर होईल। कामाची सर्व माहिती त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही। तुम्ही सर्वात ज्येष्ठ म्हणून सभागृहामध्ये राहणार आहात, तुमच्या वडिलकीच्या खालती सर्व नगरसेवक कामकाज करणार आहेत, तुमचा काय त्यांना सल्ला असणार आहे? का जे काही रेंगाळलेली कामं आहे ते पूर्ण झाली पाहिजे। वार्डातून पाणी, लाईट, व्यायामशाळा, अभ्यासिका या सगळ्या पूर्ण झाल्या पाहिजे हा सल्ला आहे। भाजपला पूर्णपणे बहुमत तिथे मिळताना दिसतंय। पहिले तुम्ही शिवसेनेत होतात, आता भाजपमध्ये आहे। नवीन घर, नवीन नगरसेवक पद कसं वाटतंय? नवीन घर, नगरसेवक पद, मी जशी पहिल्यापासून साधी आहे आणि साधीच राहणार आणि मला नव्याचं कुठलंही कौतुक राहणार नाही। फक्त कामाची आवड आहे, काम पूर्णपणे करणं। ह्या होत्या भिकूबाई बागुल, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांच्या त्या मातोश्री आहेत आणि वडिलकीच्या नात्याने महापालिकेच्या सभागृहामध्ये कामकाज करणार आणि सर्व नगरसेवकांकडून कामकाज करून घेणार असा विश्वास त्यांनी आपल्याकडे व्यक्त केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिड्याचा मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।